इकडे कोल्हापूरमध्ये 10 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिये गावातल्या रामनगर परिसरातली ही अत्यंत धक्कादायक घटना आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953 959370। काल दुपारपासून बेपत्ता असलेल्या या मुलीची हत्या करण्यात आलेली आहे आणि या 2 संशयितांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। अत्यंत धक्कादायक अशी घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिये गावामधल्या रामनगर परिसरामध्ये घडलेली आहे। काल सकाळी 8 वाजता दोघेही नवरा बायको हे त्यांच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी गेले। साधारण 7:30-8 वाजता सकाळी जेवण करून त्यानंतर तिचे आई वडील हे संध्याकाळी कंपनीतून परत आल्यानंतर आईने आणि वडिलांनी ती मुलगी कुठे गेली विचारलं मामाला, तर ती दुपारी गेली बाहेर असं त्यांना सांगितलं। त्यानंतर साधारण 8:30 ते 9:30च्या दरम्यान त्यांनी आसपास परिसरामध्ये शोध घेतला की सदर मुलगी कुठे खेळण्यासाठी गेली असेल नेहमीच्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी देखील ती आढळली नाही। एसडीपीओ करवीर त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि पोलीस स्टेशन असं यांनी परत शोध सुरू केला त्या मुलीचा। त्यानंतर मग डॉग स्क्वॉडची देखील मदत घेण्यात आली। डॉग स्क्वॉडला त्या मुलीच्या घरातील जे आर्टिकल्स आहेत, तिचे जे जुने वापरते फ्रॉक्स आहेत किंवा त्या इतर वस्तू आहेत, त्याचा वास दिल्यानंतर डॉगने घटनास्थळ दाखवलं। त्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह मिळालेला आहे। तर अत्यंत अशी धक्कादायक आणि हृदयद्रावक अशी घटना कोल्हापूरच्या शिये गावामध्ये घडलेली आहे। अवघ्या 10 वर्षाच्या या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे। 2 संशयितांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय। कोल्हापूर शहराच्या नजीक असलेल्या शिये गावच्या शिवारामध्ये एका 10 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह आहे तो आढळून आलेला आहे आणि या ठिकाणी कोल्हापूर पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येऊन पाहणी केली। फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी आली। खरं तर या ठिकाणी जे उसामध्ये जी मुलगीचा मृतदेह सापडला होता त्यानंतर तिथली तपासणी केली तर प्रथमदर्शनी त्या मुलीचा मृतदेह आहे तो वेगळा पडला होता। त्या अंगावरचे कपडे असतील किंवा आंतरवस्त्र असतील ती वेगळ्या ठिकाणी, चप्पल वेगळ्या ठिकाणी असं पडलं होतं। त्यामुळे पोलीस आहेत ते सर्व बाजूनी या ठिकाणी तपास आहेत ते करत आहेत। मुलगीवर अत्याचार करून मग हत्या झाली का या अनुषंगाने देखील पोलीस तपास करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। खरं तर या शिये गावामध्ये परप्रांतीय गुड्डू सिंग यांचं कुटुंब गेल्या 3 ते 4 वर्षांपासून राहायला आलं आणि त्यांना जवळपास 5 अपत्ये या ठिकाणी होती आणि 5 अपत्यापैकी जी सगळ्यात मोठी मुलगी होती 10 वर्षाची, ही मुलगी या ठिकाणी त्या मुलीचं हत्या आहे ती झालेली आहे। अगदी घरापासून काही मीटर अंतरावरच ही उसाची शेती आहे आणि या उसाच्या शेतीमध्ये मृतदेह आढळून आलेला आहे। काही या ठिकाणी एकाला ताब्यात देखील घेतलेला आहे, मात्र तो कशा पद्धतीने त्याच्याकडून संपूर्ण माहिती या ठिकाणी घेतात, यामध्ये नातेवाईक कुणाचा सहभाग आहे का या अनुषंगाने देखील पोलीस आता पूर्णपणे तपास करताना या ठिकाणी पाहायला मिळतील। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।